जीवनात आपण काही करायला गेलो की चार लोक काय म्हणतील किंवा आजूबाजूचे लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा खूप विचार करतो आणि त्यामुळे आपली जी डेअरिंग असते, आपलं जे कॉन्फिडन्स असतो किंवा आपलं जे कामातलं सातत्य, लक्ष असतं किंवा आपलं जे ध्येय असतं ते कदाचित आपण त्या लोक काय म्हणतील ह्या एका वाक्यामुळे आपण त्याच्यामध्ये बदल करतो आणि लोकांचा विचार करून लोकांचं मत त्या विषयावर काय असेल हे सगळं धरून आपण आपला मार्गच बदलतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत किंवा जशा पाहिजेत, ज्या पद्धतीने आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे ह्या गोष्टी आपल्याच्यानं साध्य होत नाहीत किंवा आपण त्यांच्या मनाने आपलं जीवन जगतो. आपण अशा लोकांचा विचारच करायचा नाही ना, की जे लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात किंवा जर आपण दुःखी असो तर ते आपल्याकडे कधी आपल्याजवळ येत नाहीत. आपण ज्या लोकांचा विचार करून आपलं जीवनाचा रस्ता बदलत असतो किंवा आपलं जीवन जगत असतो ते लोक आपल्या दुःखामध्ये कधी तुम्ही जर त्यांना बोलवलं किंवा आपण दुःखी असू तेव्हा ते आपल्या आजूबाजूला नसतात आणि ज्यावेळेस आपण सुखी असतो, आपल्याला एखादी गोष्ट मिळालेली असते, आपण खूप आनंदी असतो तेव्हाही ते आपल्या आनंदामध्ये आनंदी नसतात, सहभागी असतात परंतु आनंदी नसतात. तर मग अशा लोकांचा आपण विचार का करायचा किंवा कारण की त्यांचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोगच नाही आहे ना, ते रिलेव्हंटच करत नाहीत ना आपल्याला, आपल्या सुखातही ते नाही तर दुःखातही ते नाहीत. मग त्या लोकांचा विचार करून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण का बदलायचं कारण ज्या वेळेस दुसरी लोक तुमच्या लाईफला कंट्रोल करतात त्यावेळेस ती तुमची लाईफच नसते ना, ती लाईफ त्यांची असते, तुमची नाही. तुमचं त्याच्यामध्ये काही रोलच नाही आहे, तुम्ही त्या लोकांसाठी जगता. त्याच्यामुळे ना फक्त आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी तयार करून त्यानुसार आपण जगलं तर आपल्या जीवनामध्ये जो जगण्याचा आनंद आहे ना तो आपल्याला कुठेच भेटू शकत नाही. कारण ज्या वेळेस माणूस स्वतःच्या मनानं जगायला लागतो त्यावेळेस लोक त्याला फार नावं ठेवतात, तो असंच करतो, स्वतःचाच विचार करतो, तो स्वार्थीच आहे, तो त्याचंच बघतो. परंतु ही खरी गोष्ट आहे जीवनामध्ये. आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल, सक्सेस म्हणण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनाने आपल्याला आनंदी राहून जर जगायचं असेल तर आपण लोकांचा विचार करणं पहिलं थांबवलं पाहिजे आणि आपलं मन काय सांगतंय, आपल्या मनाला कसं जगायचं आहे, आपल्या मनाला बंधनात जगायचं आहे का फ्रीडममध्ये जगायचं आहे, कसं जगायचं आहे हे आपण ज्यावेळेस आपलं लाईफ आपण कंट्रोल करायला शिकणार रादर दॅन ते लोक, त्यावेळेस आपल्यासारखं आनंदी कोणीच नसणार कारण आपण आपल्या जीवनात आनंदी असतो. आता आपण ज्यावेळेस एक छोटंसं उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस एखादं कुटुंब असतं त्याच्यामध्ये 4-5 सुना असतात आणि त्याच्यातली एखादी सून असते की जी तिच्या मनानं करण्याचा प्रयत्न करते काही गोष्टी, म्हणजे ती मान मर्यादेत तर राहतच असते परंतु थोडासा विचार ती तिच्या मनाचा करते. त्यावेळेस ते खूप खुपतं लोकांना, त्यावेळेस तिला फक्त नावं ठेवली जातात, ती तिच्या मनानंच करते, ती अशीच आहे तशीच आहे. परंतु त्या उरलेल्या सुनांपेक्षा त्या सुनेच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो कारण ती स्वतःसाठी जगत असते. या सगळ्यांचा सारांश एकच की जीवनामध्ये आपण स्वतःला आवडेल तसं आणि आपल्याला म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडं कमी आहेत त्या गोष्टींवरती काम करणं महत्त्वाचं आहे. आपण रोज फक्त डोक्यात एकच ठेवलं पाहिजे की आपण 1% स्वतःमध्ये सुधारणा करायची, रोज 1% सुधारणा झालीच पाहिजे, म्हणजे 365 एक वर्षानंतर 365% आपल्यात सुधारणा होते आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त विचार करायचा, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या इवन ऐकल्या नाही तरीसुद्धा चालतात कारण ज्या पद्धतीनं आपण विचार करतो, ज्या गोष्टी आपण बघतो, ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात त्या गोष्टींचा परिणाम, मग त्या निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, त्यांचा परिणाम आपल्या जीवनावरती हा होतच असतो. ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. ज्यावेळेस आपण एखाद्याचं सारखं दुःख ऐकत असतो तर आपणसुद्धा एका वेळेनंतर दुःखी व्हायला लागतो किंवा आपण एखाद्या गोष्टीचा जास्तच विचार करत असोल तर आपल्याला त्याच गोष्टींचं सारखं जग दिसतं, तीच गोष्ट आपल्याला दिसते. त्याच्यामुळे आपल्यातल्या काही कमी ज्या गोष्टी आहेत त्या पाहून त्याच्यावर काम करणं आणि पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू. सबस्क्राईब करा.